कधीच समाधी बांधता येत नाही, देवाची कधीच समाधी बांधता येत नाही. आणखी माझ्या पुढल्या कवितेचं नाव आहे, शीर्षक आहे बाईचं पेन, बाईची लेखणी. बाईने सुंदर स्वयंपाक करावा, एक एक नाजूक टाका घातलेल्या कशिद्यासारखा. बाईने सुंदर स्वयंपाक करावा, एक एक नाजूक टाका घातलेल्या कशिद्यासारखा. बाईने चेहऱ्याला पावडर लिपस्टिक लावावी, डोळ्यात काजळ भरावं आणि उन्हाळ्यातला पळस व्हावं. बाईने मुलांची मुतेली आणि लंगोट धुवावीत, कारण तरच ती दिसू लागतात देवळातल्या पताकांसारखी. बाईने नोकरी करावी, बाईने घरची कामं करावी, बाईने मुलांचं याचं त्याचं, सणांचं वाराचं, पुण्यतिथी जयंतीचं, दसऱ्याचं, पाडव्याचं बाईने काय काय करावं आणि बाईने काय काय करू नये. नीट पहा, बाईच्या बोटांनाच टोचतात सुया आणि बसतात तवा आणि पॅनचे चटके. बाई तवा आणि पॅनचे चटके, लागते धरळ आणि फडक्याची धूळ, काचतात दोरे, स्पर्शते नवऱ्याची छाती आणि लुचतं मुलाचं जावळ सुद्धा. लक्षात घ्या, जरासं दाबून जर आपण पेलं तर बाईच्या जीवनाने ओथंबलेल्या बोटातून निघू शकते धार, स्तनातून स्त्रवते तशी. लक्षात घ्या, जरा दाबून जर पेलं तर बाईच्या बोटातून निघू शकते धार, स्तनातून स्त्रवते तशी. आणि म्हणूनच मी नेहमी म्हणते की बाईने लिहावं, बाईने स्वतःच्या आयुष्याचं पेन होऊ द्यावं, बाईने लिहावं. मराठी शाळेबद्दल शिल्पाताईंनी त्यांचं चिंतन आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलं. माझी मुलगी आता पहिलीला घातली दादा, आनंद दादा, आणि शाळेत घालायला गेल्यानंतर मग विचारलं हिचं दप्तर, तर ते म्हणे आम्ही देणार. म्हटलं मग गणवेश, ते म्हणे आम्ही देणार. म्हटलं मग शूज, ते म्हणे ते पण आम्ही देणार. म्हटलं मग ते सॉक्स, म्हटलं ते पण आम्ही देणार. म्हटलं वह्या पुस्तकं, म्हटलं ते पण आम्ही देणार. म्हटलं लेकरून मी घेऊन यायचं की ते पण. बघा, आपल्याला उभं करणाऱ्या शाळा मोडकळीस आल्या, पण आपल्याला उभं केलं त्यांनी. आणि आता आपल्या पालकांचे कंबरडे मोडून चकचकीत झालेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळाही आपल्या डोळ्यासमोर आहे. आपणच चिंतन करण्याची गरज आहे. झाडं असतात विद्यार्थी, झाडं असतात विद्यार्थी, ऋतू त्यांचे गुरु असतात. झाडं असतात विद्यार्थी, ऋतू त्यांचे गुरु असतात. झाडांचीही होते परीक्षा, झाडं सुद्धा पेपर देतात. झाडांचीही होते परीक्षा, झाडं सुद्धा पेपर देतात. ऊन, वारा, वादळ, पाऊस, अवघड अवघड विषय असतात. ऊन, वारा, वादळ, पाऊस, अवघड अवघड विषय असतात. झाडांनाही ताण येतो, झाडं सुद्धा कंटाळतात. झाडांनाही ताण येतो, झाडं सुद्धा कंटाळतात. अशा वेळी झाडं मग पाखरांचं गाणं ऐकतात. अशा वेळी झाडं मग पाखरांचं गाणं ऐकतात. जगत राहणं यालाच झाडं मेरिटमध्ये येणं म्हणतात. वादळ कितीही मोठं असो, झाडं जागा सोडत नाहीत. वादळ कितीही मोठं असो, झाडं जागा सोडत नाहीत. उन्मळून पडतात पण आत्महत्या करत नाहीत. उन्मळून पडतात पण आत्महत्या करत नाहीत. झाडं जागेवर आहेत हो, पण शिक्षकातला ऋतू हरवलाय का? किंवा शिक्षकांमधला ऋतू जागेवर असला तर झाडांच्या मुळांना बांधून त्यांचं बोनसाय करण्याचा आपण प्रयत्न करतोय का? शब्दांचे साधक आहोत, मोडक्या तोडक्या भाषेत आपल्या सगळ्यांच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करतो. धुमिल नावाचा एक खूप मोठा हिंदीतला शायर होऊन गेला. तो असं म्हणतो की एक आदमी है जो रोटी बेलता है, दूसरा आदमी है जो रोटी से रोटी खाता है, एक तीसरा भी आदमी है जो ना रोटी बेलता है ना रोटी खाता है, वो सिर्फ रोटी से खेलता है. मैं पूछता हूं ये तीसरा आदमी कौन है? मैं पूछता हूं
ये तीसरा आदमी कौन है? मेरे देश की संसद मौन है. जे धुनीलनं विचारलं अगदी तसंच नव्हे तर त्याच्याही पेक्षा जास्त ताकदीनं आजच्या पिढीचे तरुण प्रश्न उभे करतात. अंकुश आरेकर मंचावरती उपस्थित आहेत. अनेकांनी समाज माध्यमातून त्यांना अनेकदा ऐकलं असेल. सोलापूर जिल्ह्यातल्या मोहाळचा कावळी आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या भाषेचा ठसका आणि बाज आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सध्या पुण्यात असतो आणि समाज माध्यमावरचा सेलिब्रिटी पोएट आहे. अंकुशला विनंती आहे, आजच्या तरुणांचं प्रातिनिधिक मनोगतच त्याच्या तोंडून आपण कवितेच्या माध्यमातून ऐकूया. जोरदार टाळ्यांमध्ये आपण त्याचं स्वागत करू. बसून म्हणायचं. या मेनू तुम्हाला घेतो मी यांच्या नाव. कुणी झाला पाहिजे, कुणी म्हणतं कवितेचा उत्सव झाला पाहिजे, कुणी म्हणतं कवितेचा महोत्सव झाला पाहिजे. मी म्हणतो कवीचा अपमान झाला पाहिजे, पण त्याच्या कवितेचा सन्मान झाला पाहिजे. कुणी म्हणतं कविता आता खास झाली पाहिजे, कुणी म्हणतं कविता आता बास झाली पाहिजे. कुणी म्हणतं कविता खास झाली पाहिजे, कुणी म्हणतं कविता आता बास झाली पाहिजे. मी म्हणतो तुम्हा रसिकांची सुद्धा तलवार झाली पाहिजे. कवीच्या छातीवर पुढून वार झाला पाहिजे. काळजातून कवितेचा चित्कार आला पाहिजे आणि तेव्हा कवीचा सत्कार झाला पाहिजे. मी अंकुश आरेकर, जिल्हा सोलापूर, कविता सादर करतोय बोचलं म्हणून. कवितेचं शीर्षक आहे बोचलं म्हणून. लाख टन तुरीच्या खरेदीला मान्यता दिली म्हणून, लाख टन तुरीच्या खरेदीला मान्यता दिली म्हणून आम्हाला साला म्हणायला यांची जीभ रेटतेच कशी. अहो, लाख टन तुरीच्या खरेदीला मान्यता दिली म्हणून आम्हाला साला म्हणायला यांची जीभ रेटतेच कशी. मला तुम्हाला विचारायचं आहे, अशा दानवांना माणसात राहण्याची संधी भेटतेच कशी. काळ्या ढेकळांचं रान काळ्या डांबरानं माखवलं, काळ्या ढेकळांचं रान काळ्या डांबरानं माखवलं. आम्ही आडोसा मागत होतो, स्वप्न लवासाचं दाखवलं. काळ्या ढेकळांचं रान काळ्या डांबरानं माखवलं. आम्ही आडोसा मागत होतो, स्वप्न लवासाचं दाखवलं. आज पोरी बसतात तिथं, काल पाखरं बसत होती. आज पोरी बसतात तिथं, काल पाखरं बसत होती. आणि पोरांच्या जागी सुद्धा गोफण फिरत होती. मित्रांनो, हे असंच होत राहणार. काळी माती झाकली ना की नाती उघडी पडत जाणार. मित्रांनो, हे असंच होत राहणार. काळी माती झाकली ना की नाती उघडी पडत जाणार. अहो, माणसांचं काय हो, माणसातलं जनावर तर आपण चारा खाऊन जगताना आपण पाहिलं आहे, पण अशानं फक्त मुकी पाखरं मरत राहणार. पण अशानं फक्त मुकी पाखरं मरत राहणार. सपक पांढऱ्या भातावरतीच झोपी जातो अर्धा भारत माझा. सपक पांढऱ्या भातावरतीच झोपी जातो अर्धा भारत माझा. आणि अळणी चटणीवरती भाकरे खातो इथला शेतकरी राजा. अहो, चहा नसतोच कपात आमच्या, अहो, चहा नसतोच कपात आमच्या. कोरडा पाव तो सुद्धा घामानं भिजून येतो हाती. अहो, चहा नसतोच कपात आमच्या, कोरडा पाव तो सुद्धा घामानं भिजून येतो हाती. मला विचारायचं आहे, फुगून फुगून होतेच कशी 56 इंच छती. अहो, फुगून फुगून होतेच कशी 56 इंच छती. अहो, तुमची 56 इंच काय, माझा बाप 112 इंच फुगवतो.
अहो तुमची 56 इंच काय, माझा बाप 112 इंच फुगवतो. करतो काय तर इमानदारीने जगतो आणि आम्हाला इमानदारी शिकवतो. इमानदारीने जगतो आणि आम्हाला इमानदारी शिकवतो. बापाचं आर्थिक बजेट बिघडू नये म्हणून, माझ्या बापाचं आर्थिक बजेट बिघडू नये म्हणून संपत आलेल्या साबणाची चिपळी नव्या साबणाला चिटकावून वापरणारी आपली आईच किती असते साधी. अहो बापाचं आर्थिक बजेट बिघडू नये म्हणून संपत आलेल्या साबणाची चिपळी नव्या साबणाला चिटकावून वापरणारी आपली आईच किती असते साधी. आणि मी चहा विकला असं सांगून लाखोंचा कोट घालतात मोदी. अहो कुठला चहावाला सांगा, अहो कुठला चहावाला सांगा लाखोंचा कोट नेसतो का. अहो कुठला चहावाला सांगा लाखोंचा कोट नेसतो का. अहो विकला असेल चहा म्हणून काय देश विकायचा असतो का. विकला असेल चहा म्हणून काय देश विकायचा असतो का. अहो कुठला चहावाला सांगा लाखोंचा कोट नेसतो का. अहो कुठला चहावाला सांगा लाखोंचा कोट नेसतो का. अहो विकला असेल चहा म्हणून काय देश विकायचा असतो का. पंतप्रधान होण्यासाठी लहानपणी चहा विकल्याचं भांडवल केलं. पंतप्रधान होण्यासाठी तुम्ही तुमच्या लहानपणी चहा विकल्याचं भांडवल केलं. एकदा सांगा तरी मोदी तुमच्या चहाच्या टपरीवर नेमकं कोण कोण चहा पिलं. एकदा सांगा तरी मोदी तुमच्या चहाच्या टपरीवर नेमकं कोण कोण चहा पिलं. अहो कोरडा दुष्काळ सुद्धा फोडतो बाप माझा पोलादी छाती मधल्या दमावर. अहो कोरडा दुष्काळ सुद्धा फोडतो बाप माझा पोलादी छाती मधल्या दमावर. ह्या पावसावर कुणी बी करतो शेती, माझा बाप शेती करतो अंगामधल्या घामावर. माझा बाप शेती करतो अंगामधल्या घामावर. पोटच्या पोरावर हक्क सांगावा तसा हक्क सांगितला जातो टेबलाखालच्या लाचेवर. पोटच्या पोरावर हक्क सांगावा तसा हक्क सांगितला जातो टेबलाखालच्या लाचेवर. यांना कुठे माहित असतं तेवढ्यासाठी किती भेगा पडतात माझ्या बापाच्या टाचेवर. तेवढ्यासाठी किती भेगा पडतात माझ्या बापाच्या टाचेवर. एक्सप्रेस मेट्रो बुलेट ट्रेन हे सगळं बघून भारत विकसित होतोय असं वाटतं वरून. एक्सप्रेस मेट्रो बुलेट ट्रेन हे सगळं बघून भारत विकसित होतोय असं वाटतं वरून. पण हा एसीतला प्रवास फक्त श्रीमंतीचा होतो. गरिबी तशीच राहते माग जनरलचा डब्बा भरून. गरिबी तशीच राहते माग जनरलचा डब्बा भरून. आता जगभर प्रवास करा मोदी, आता जगभर प्रवास करा मोदी. पण रिकाम्या पोटाने झोपणाऱ्या अर्ध्या अधिक भारताचा झोप लागेपर्यंतचा अगतिकतेचा प्रवास तुम्हाला कधीतरी समजून घ्यावाच लागेल. आता जगभर प्रवास करा मोदी, पण रिकाम्या पोटाने झोपणाऱ्या अर्ध्या अधिक भारताचा झोप लागेपर्यंतचा अगतिकतेचा प्रवास तुम्हाला कधीतरी समजून घ्यावाच लागेल. पंतप्रधान पदाचा नाही देणार तुम्ही, पण माझ्याजवळ तुमच्या माणूसपणाचा राजीनामा द्यावाच लागेल. पण माझ्याजवळ तुमच्या माणूसपणाचा राजीनामा द्यावाच लागेल. रिकाम पोट आतून भुकेचे डंख मारायला लागतं. रिकामा पोट आतून भुकेचे डंख मारायला लागतं. तेव्हा काश्मीरच्या प्रश्नापेक्षा पोटाचा प्रश्नच आमच्यासाठी अधिक महत्वाचा असतो. रिकामा पोट आतून भुकेचे डंख मारायला लागतं. तेव्हा काश्मीरच्या प्रश्नापेक्षा पोटाचा प्रश्नच आमच्यासाठी अधिक महत्वाचा असतो. तूच सांग भारत माते, तूच सांग भारत माते, यात तुला कुठला राष्ट्रद्रोह दिसतो. धन्यवाद. बढ़िया. मिर्जा गालिब यांचा एक शेर है, रगों में दौड़ते रहने के हम नहीं है काईल. काईल म्हणजे 8 तासाची ड्युटी. सकाळी जाऊन अंगठा दाबायचा आणि ड्युटीवरून घरी जाताना अंगठा दाबायचा. आधुनिक अंधश्रद्धा आहे अंगठा. रगों में दौड़ते रहने के हम नहीं काईल. रक्त काय 8 तासाची ड्युटी करण्यासाठी नसांमधून वाहत नाही ना. रगों में दौड़ते रहने के हम नहीं काईल. आंख ही से न टपका वो लहू क्या है. जर डोळ्यातूनच बाहेर येत नसेल तर त्या रक्ताला अर्थच काय. हर बात पे कहते हो तुम कि तू क्या है, तुम्ही कहो क्या है, अंदाज गुफ्तगू क्या है, असं गालिबनं सांगितलं. आणि आजच्या तरुण पिढीचा प्रतिनिधी असलेला अंकुश एक राजकीय भाष्य करतो. ते कोणी एका पक्षाच्या विरोधातलं नाहीये.
कवी कुणा पक्षाचा नसतो, कुणाच पक्षाच्या बाजूचा नसतो. आणि कवी काय सांगतो याच्यापेक्षा तो काय सुचवतो हे जास्त महत्वाचं असतं. इथं दुरुस्तीला वाव आहे इतकं स्पष्ट सांगितल्यानंतर सुद्धा जर दुरुस्ती होत नसेल तर आत्ता 8 सप्टेंबर रोजी मराठवाड्यातला अवघं 42 वर्ष वय असलेला सतीश दराडे नावाचा युवा गझलकार वारला. त्याला मराठीतला दुष्यंत कुमार म्हटलं तरी वावगं ठरू नये इतक्या ताकदीचा गझलकार होता तो. काय म्हणतो, या बंदुका पुरातन ही पिस्तुले सनातन. या बंदुका पुरातन, या बंदुका पुरातन ही पिस्तुले सनातन. गोळ्यांपुढे करावे कसले विचार मंथन, गोळ्यांपुढे करावे कसले विचार मंथन. तू गाय मारल्याचा तोंडासे वास येतो, तू गाय मारल्याचा तोंडासे वास येतो. सिंहा पतंजलीचे दातास चूळ मंजन. या बंदुका पुरातन ही पिस्तुले सनातन. कवी इतकं वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करतो. हाच सतीश दराडे सांगतो की कधी विणेतुनी आलो, कधी टाळातुनी आलो, तुकोबाची व्यथा घेऊन तळागाळातुनी आलो. विठोबा संपली वारी निघू का रे घरी आता, तुला माहीत आहे मी मुलाबाळातुनी आलो. किंवा हाच सतीश दराडे सांगतो की शेतीप्रधान देशात एवढेच उत्तर, एवढेच उत्तर. शेतीप्रधान देशात दे एवढेच उत्तर, केव्हा भिजेल आमची डाळीत पूर्ण भाकर. शेतीप्रधान देशात दे एवढेच उत्तर, केव्हा भिजेल आमची डाळीत पूर्ण भाकर. हर साल एक खोपा तू बांधतेस चिमणे, मी एक प्लॉट घ्यावा आलो विकून वावर. गावाकडचं वावर विकून इथं 1000-1500 स्क्वेअर फूटचा प्लॉट घ्यायला आलेले आपण सगळेजण. आणि आपल्या सगळ्यांचं मनोगत कवी किती ताकदीनं मांडण्याचा प्रयत्न करतो. यानंतर मी आपल्या समोर पाचारण करतोय एबीपी माझा या टेलिव्हिजनमध्ये अँकर पत्रकार म्हणून कार्यरत असलेल्या यामिनी दळवी यांना. उत्कृष्ट गझलकार आहेत, उत्कृष्ट कवयित्री आहेत, मुक्तछंद सुद्धा तेवढ्याच ताकदीचा लिहितात आणि उत्कृष्ट सादरीकरण सुद्धा आहे. मराठवाड्याची श्रीमंती टाळ्यांच्या गजरात आपण या मुंबईच्या लेखीला दाखवूयात. मी यामिनी दळवी यांना विनंती करतो आपल्या रचना सादर कराव्यात. नमस्कार. कवितेच्या निमित्ताने खूपदा मराठवाड्यामध्ये आले, त्यामुळे मराठवाड्यासाठीच्या 2 ओळी खूप आठवतात. तडतडणारे ऊन साहतो मराठवाडा, तरी फुलांचे गाणे गातो मराठवाडा. त्यामुळे कितीही दुष्काळाच्या झळा जरी सोसलेल्या असल्या तरी सुद्धा प्रफुल्लित अशी सगळी मनं आणि सगळ्या प्रेक्षकांचा समूह इथे दिसतोय. खूप खूप आभार आम्हाला सगळ्यांना बोलवल्याबद्दल. कवितेचं शीर्षक आहे मजबुरी का नाम गांधी. हल्ली गांधी म्हटलं की आमची जाम गोची होते बापू. हल्ली गांधी म्हटलं की आमची जाम गोची होते बाबू. नाही म्हणजे तुमचा चेहरा आहे हो लक्षात, नाही म्हणजे तुमचा चेहरा आहे हो लक्षात, पण डोळ्यांसमोर इतके गांधी झाले की त्यामधून तुम्हाला लक्षात ठेवणं जरा अवघड जात आहे. डोळ्यांसमोर इतके गांधी झाले की त्यामधून तुम्हाला लक्षात ठेवणं जरा अवघड जात आहे. बापू, तुमची अहिंसा वगैरे सगळं आउटडेटेड झालंय आता. बापू, तुमची अहिंसा वगैरे सगळं आउटडेटेड झालंय आता. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आम्ही पेटवतो आहोत माणसांच्या होळ्या. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आम्ही पेटवतो आहोत माणसांच्या होळ्या आणि जाळतो आहोत धर्माची लाकडं. ह्यालाच तर हल्ली देशभक्ती म्हणतात बापू. यालाच तर हल्ली देशभक्ती म्हणतात बापू. बापू, तुमच्या वस्तूंचं आम्ही प्रचंड मार्केटिंग केलंय. बापू, तुमच्या वस्तूंचं आम्ही प्रचंड मार्केटिंग केलंय. स्वच्छ भारत अभियानाच्या फ्लेक्सवर तुमच्या चष्म्याचा फोटो छापण्यापासून, स्वच्छ भारत अभियानाच्या फ्लेक्सवर तुमच्या चष्म्याचा फोटो छापण्यापासून ते भारतामध्ये आलेल्या पाहुण्याला म्हणजे बराक ओबामांना, ते भारतामध्ये आलेल्या पाहुण्याला तुमच्या चरख्यावर बसून सूत कातायला लावेपर्यंत
पाहिजे तसं आम्ही तुम्हाला आठवू. कसं आहे बापू, तुमचा काळ वेगळा, आमचा वेगळा. कसं आहे बापू, तुमचा काळ वेगळा, आताचा वेगळा. चालायचं आधी कसं साधा सुधा पंचा नेसून उपोषणाला बसलेलं चालायचं, पण आता गांधी टोप्यांशिवाय उपोषणही होत नाही. पण आता गांधी टोप्यांशिवाय उपोषणही होत नाही. आणि शेवटी मजबुरी का नाम गांधी असं म्हणत आम्ही त्या सगळ्याकडे कानाडोळा करतो. बाप घरीच बायकोसोबत गप्पा मारत बसतात. तिरंगा कसा शांत असेल हे सगळं घडताना. एका कवीनं पाहिलं त्याला धाय मोकळून रडताना. तिरंगा कसा शांत असेल हे सगळं घडताना एका कवीनं पाहिलं त्याला धाय मोकळून रडताना. दुःख विसरण्यासाठी तो आता वेड्यासारखा हसतो. अधूनमधून थोडा वेळ बिअर बार मध्ये जाऊन बसतो. हे सगळं ऐकून गांधीजी तुमचं डोकं उठेल, सत्य अहिंसा सगळं विसरून तुमचं मस्तक पेटेल. यासाठी तुम्हाला नवा जन्म घ्यावा वाटेल आणि पूर्वजन्माईच्या पुण्याईनं नवा जन्म भेटेल. पण जन्मायचंच गांधीजी, पण जन्मायचंच बापू तर नका जन्म मुलगी होऊन. पण जन्मायचंच बापू तर नका जन्म मुलगी होऊन, नाहीतर याही जन्मी पुन्हा होईल तुमचा खून. आता नथुराम एकटा नाही, त्याच्या अनेक टोळ्या असतील. आता नथुराम एकटा नाही, त्याच्या अनेक टोळ्या असतील. याही जन्मी तुमच्या नशिबी बापू काही गोळ्या असतील. फरक फक्त एवढाच, त्या गोळ्या होत्या बंदुकीत घालून झाडायच्या, या गोळ्या असतील नको असलेलं पाडायच्या. शेवटी तुमची मर्जी, शेवटी तुमची मर्जी. सांगणं नाही तर दुनिया म्हणतेच ना, महात्मा गांधी मजबुरी का नाम. गांधी मजबुरी का नाही, गांधी मजबूती का नाम आहे, हे सगळ्यांच्या लक्षात यायला हवं. आणि गांधी मजबुरी का नाम